सुप्रसिद्ध अभिनेते, लेखक, दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर यांची कन्या आणि त्यांच्या पत्नी या मंचावरती आता येत आहे. जोरदार टाळ्या नेहा चिन्मय मांडलेकर आणि इरा चिन्मय मांडलेकर यांच्यासाठी. जोरदार टाळ्या. नमस्कार. हॅलो. ही पण इरा आहे. दोन इरा आज या मंचावरती आलेल्या आहेत. ही इरा खूप बडबडी. ही पण इरा अशी बडबडी आहे का बहिणी? बडबडी हो ना. त्या दोघींची मैत्रिणी झाली. हा रिंगा रिंगा एकदा डान्स करून घ्या. अरे बाप. तर इरा तुझं मनापासून स्वागत आणि विनंती करतो आमच्या बरोबर. थँक्यू. विराजमान व्हा. जोरदार टाळ्या. आता आपण आमंत्रित करूयात सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि लागिरं झालं ही जी सिरियल सगळीकडे आता सध्या गाजतीये त्याच्या निर्मात्या श्वेता शिंदे आणि त्यांची कन्या. जोरदार टाळ्या. ॲक्च्युली आमच्यासाठी हा खूप स्पेशल मोमेंट असणार आहे, कारण मला वाटतं आमच्या सगळ्याच मुलांचं हे डेब्यू असेल की पहिल्यांदा कॅमेरा फेस करतील. कितवीला आहेस तू? मी आता फर्स्टला गेले. फर्स्टला गेली. वा वा. दोघींचंही मनापासून स्वागत. खूप गप्पा मारूयात. विनंती करतो आमच्या बरोबर तुम्ही विराजमान व्हा. जोरदार टाळ्या. त्या एका व्यक्तीला आमंत्रित करूयात ज्यांच्यामुळे ही एनर्जी. हा बस ना. आता इथं बसणार ना. येस येस. बाय गॉड. जोरदार टाळ्या. सिद्धार्थ जाधव यांच्यासाठी. मी भारी आहे आणि मी आज सिद्धार्थ जाधव. मी नाही ती त्याची जागा आहे. मला आहे जागा. हे असं राहणं मला आवडतं. पण आज ए गप्प बस असं मला बोलावं लागणार आहे. इरा पण ती गप्प बसते का? तुझं ऐकते का? माझं काय कोणाचंच ऐकत नाही. तिने सांगून टाकलं. आता सिद्धार्थ मनापासून स्वागत. मी बसण्याची विनंती करतो. नमस्कार. आणि घरी येण्याची गॅरंटी. बरं मला काय वाटतं ना का ह्या एपिसोड नंतर ना जी मुलं म्हणजे लोक पाळणा करत वगैरे सोडत असं नाही होणार. मला एक नवीन जॉब मिळणार आहे. त्यामुळे इकडे मुलं आली की इकडे रमतील, मजा करतील. डॉक्टर निलेश साबळे आमच्या इथे मुलं सांभाळली जातील. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात अभिनेता चिन्मय मांडलेकर यांचं. सिद्धार्थ यांच्या कन्यांनी हा शो अँकर करायला घेतलेला आहे. त्यांचं स्वागत घ्या पहिल्यांदा. काय मखरातच बसले. अरे हो रे. बसायला जागा करते ती जवळजवळ. तुम्ही पण इकडेच बसा काका. बोल. बस बस. आता काय करायचं? बस. नॉर्मली कुठल्या तरी प्रमोशनला वगैरे आपण येतो. हो. पण आज हा शो नेहाचा आणि इराचा आहे, मिताली आणि रेवाचा आहे, श्वेता आणि वामिका आणि ऑफकोर्स स्वरा आणि इराचा आहे आणि तृप्तीचा आहे. आम्ही खरं तर ड्रायव्हर आणि खूप गप्पा मारूयात. विनंती करतो आमच्या बरोबर तुम्ही पण विराजमान व्हा. बाकी तुम्ही कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम तुकरटवाडीमधून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या भारत दौरा. सिद्धार्थ आणि वहिनी तुम्हालाही विचारायचंय की एक जी कन्या ती इतकी शांत बसली स्वरा आणि एक अशी आहे, दोन टोकं आहेत. मग कसं आहे की ती तुमच्यावर गेली असं आहे की दोघी सारख्याच आहेत? कसं आहे? नाही, ऍक्च्युली तिला पाहून आता ती शांत झाली आहे. हो का? आणि ती माझ्यावर गेली आणि ती सिद्धूवर गेली आहे. तसंच आहे तसंच आहे. मग आता स्वराला पण मला विचारायला पाहिजे. स्वरा तू कितवीला आहे बाळा? फर्स्ट स्टँडर्डला गेलीस तू आता? फर्स्ट स्टँडर्डला शाळा सुरू झाली? आजच मी
1 वाजता आली आणि मग ड्रेस टॉप होऊन मी आली बाबांसोबत. ओ आजच किती कामं बघा ना आजकालच्या मुलांना. मग शाळा आवडली तुझी? शाळेचं नाव काय बाळा? बॉम्बे कॉटेज. हो, शाळा आवडली तुला? मग रोज जाणार? भारत गणेशपुरे सांगत होते की माझा मुलगा पहिल्या दिवशी शाळेत गेला नटून थटून, दुसऱ्या दिवशी एकदा शाळेत गेला नटून थटून, तिसऱ्या दिवशी नटून थटून गेला. जे रडत होते त्यांच्यासमोर तो ॲटिट्यूडने जायचा. चौथ्या दिवसापासून त्याचा हळूहळू मावळला उत्साह. 5व्या दिवशी तर त्याला इच्छाही नाही ती स्कूल बस यावी. म्हणजे त्याच्या मनात असं होतं की अरे मजाक मजाक तुम्ही कंटिन्यूच घातलं मला शाळेत, असं त्यांनी किस्सा मला सांगितलं. पण मुलांचा उत्साह असतो. सिद्धार्थ, तुझा उत्साह होता का असं शाळेत पहिल्या हो, दिवशी? अरे म्हणजे काय 13 जून हे जे ही जी तारीख आहे ती आमच्यासाठी खूप असायची. निळी पॅन्ट, व्हाईट शर्ट आणि मग दप्तर आणि मग ते रेनकोट ह्याची सगळी खरेदी. मग पहिल्या दिवशी शाळेत जायचं आणि हा आनंद वेगळा होता. आणि मला ते आपल्या शाळेच्या पुस्तकात असायचं ना, आज शाळेचा पहिला दिवस, जगन भेटला की हे सगळ्या गोष्टी तेव्हाच्या माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाच्या होत्या. वा वा वा. तर बच्चे कंपनी आहे, शाळा सुरू झालेल्या आहेत, प्रत्येक जण शाळेत जाण्यासाठी उत्सुक आहे इथे तरी. पण आमच्या घरातली जी पोरत नवार की ती शाळेत जात नाहीत. त्याला मला आत्ताच कळलं की शाळा सुरू झाली आणि त्यांनी शाळा बुडवली. जेवढे दिवस शाळा चालू होती तोपर्यंत. बघू ते माझे भाचे काय बोलते. ए अरे या आता काय कराल तुम्ही? आता काय कराल सांगा भाऊ. आता आठवतील का डायलॉग? आठवणार. कशाला शाळा का बुडवली? मामा शाळा बुडवायला बसायचं. आई शपथ. ए मामा, काय तुझ्या बहिणीला सांगून ठेवा, समजावून ठेव. माझ्या बहिणीला म्हणजे? मारते आम्हाला ती. कोण? आमची आई. मग डायरेक्ट बोल ना, आई मारते. तुझ्या बहिणीला सांगून ठेव वगैरे असं बोलायची पद्धत असते का? आमच्या आईच्या आधी ती तुझी बहीण आहे ना, म्हणून म्हटलं. हा ते आहे, पण काय केलं काय? तुम्ही काहीतरी केलं असेल ना, म्हणून तर मारला असेल. नाही रे मामा, आम्ही काहीच नाही केलं. माझी आई मारते मला. तुला मारते काय विचारतील? तुला मारते आई? तुला मारते मम्मी? इमोशनल झाली रे पोरगी माझी. हो मारते. आणि पप्पाला? हा मम्मी. पप्पाला मारते मम्मी? पप्पाला मारते ना? सिद्धार्थ अवघड आहे. स्किट आहे ती तर आहे का दादा? मला तर एवढा आनंद होतोय ना, तुझे बोलते बंद करणारी कोणीतरी आली पाहिजे. मारला पप्पा. आता काय करणं, हा लूप जर लागला 2 दिवस. कशी मारते? मी नंतर उद्या फोन करतो. तू बोल.